सकाळी पोचलो आम्ही 6 वाजता. मी गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं तसं. तर आता आम्ही पोचतो आहे, म्हणजे आता फिरतो आहे. आता चाललो आम्ही फणसाच्या बागेत फणस काढायला. मी, विजयांना, डिजिदा आणि देवांशू आणि राहुल दादा. तर बघा तुम्ही आम्ही कसा फणस काढतो. राहुल दादा चढलाय वरती. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, तुम्ही बघा. आणि इथे सुरेखा तू पण बसली आहे आंबेशेत मध्ये. आणि राहुल दादा बघा मी गोणी पकडून बसली आहे आंबे फणस काढण्यासाठी. जय मामांचं पण आगमन झालंय. अडीच वाजले, तुम्ही बघू शकता. तर काही दुपारी जेवण झाल्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही झोपलो, कारण की खूप थकवा झालेला ट्रॅव्हल करून. आत्ताच मग संध्याकाळी उठलो आहे. मस्त बुद्ध विहार बघू शकता तुम्ही. लाईटिंग आहे, मी ते नंतर दाखवतो. आणि आता झुल्यावरती बसलो आहे बघा. सगळे थांबलो. आता मार्केटला जायचं आहे, तर मार्केटचं पण बघा तुम्ही कसं आहे गाडी. चला दर मंगळवारी पूर्ण मोठा मार्केट भरतो. आता भाजी वगैरे बघू. आता भाजी घेऊ. तर बघा तुम्ही भाजी वगैरे. चला खूप उशिरा पोचतो. आता बघू. आता जाता आता 1-2 भाजीवाले दिसते, त्यांच्याकडे बघू. थोडीफार भाजी पाहिजे होती ती भेटते आहे का. चला मग दाखवतो.
तोरण बनवतात आहे, विणतात आहे, बघा तुम्ही कसं. देरुताई पण शिकते आहे. बारगे आहेत त्या लांबून बघते आणि डिगीला पण Hi. बघते. हाय देवांशची एंट्री. थंडा पियत ना. हे बुद्ध विहार आहे. झालं झालं त्याचं तिकडे पण काढ ना मार्केटला गेले ना खाली आता आम्ही कॅरम खेळतोय. बघा कॅरम खेळता खेळता लाईट गेली आहे. ही चार्जिंगवाला बल्ब आहे म्हणून आमचा कॅरम चालू आहे. बघू शकतात पूर्ण घरात काळोख झाले. चार्जिंगवालेच बल्ब आहे. पूर्ण वाडीत लाईट गेली आहे. बॅड लक. चला, लाईट तर गेलीच आहे आणि पाऊस तर एवढा लागतोय ना, मला दाखवतो बघा.